नमस्कार मंडळी, आपण आज प्रचलित वाहनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण माहिती त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण US 7067 आणि राशी 659 याबद्दल माहिती जाणून घेऊ. कोणते वाहन आपल्या जमिनीला सरस ठरते आणि कोणते वाहन किती कालावधीचे आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊ. व्हिडिओ पूर्ण बघा. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊ US 7067 ची वैशिष्ट्ये. यामध्ये आपल्याला मध्यम ते भारी जमिनीत याची आपण लागवड करू शकतो. तसेच वेचायला अगदी सोपी वाहन आहे. सर्व बोंड एकाच वेळी फुटतात, म्हणजे सिंक्रोनस मॅच्युरिटी आपल्याला या वाहनामध्ये बघायला मिळते. मजुरांची चिंता नसते, कारण आपण एका वेळेस मजूर आपल्या वावरात लावून आपल्या अर्ध पीक आपण घरी आणू शकतो एका वेचणीतच. आणि शेतकरी मित्रांनो, भारी जमिनीत याची लागवड केलीच तर आपण दुसरं पीक पण यामध्ये घेऊ शकतो. दुबार पीकसाठी उत्तम वाहन आहे शेतकरी मित्रांनो, कारण 145 ते 150 दिवसात आपण संपूर्ण कापूस आपल्या घरी आणू शकतो. तसेच रसशोषक किडींचा प्रभाव या वाहनामध्ये कमी असतो. तर ही झाली शेतकरी मित्रांनो याची वैशिष्ट्ये. आता आपल्याला कोणते दुर्गुण या वाहनामध्ये बघायला मिळतात, तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, जमिनीचा ताण जर या वाहनाला पडला तर हे वाहन आपल्याला उत्पादन काढून देत नाही, जमिनीत तग धरून उभे राहत नाही. हे या वाहनाची डिमेरिट्स आहे शेतकरी मित्रांनो. माथ्यावर पाटात जर आपण याची चिबाड जमिनीत जर लागवड केली तर उत्पादन देत नाही शेतकरी मित्रांनो. मी मागच्या वर्षी अनुभव घेतला. माथ्यावर जे संपूर्ण शेत होतं तिथे एकदम जबरदस्त पीक आलं शेतकरी मित्रांनो US 7067चं, पण चिबाड जमिनीत हे पीक देत नाही. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या वाहनाची चर्चा करू, ते म्हणजे राशी 659. हे वाहन शेतकरी मित्रांनो जमिनीत तग धरून राहणारे वाहन आहे. लवकर याला जमिनीचा ताण पडत नाही. वेचायला अगदी सोपी आहे. रसशोषण किडींचा प्रभाव यावर आपल्याला बघायला मिळतो, पण आपण एक फवारणी जर जास्तची घेतली तर रसशोषक किडींचा प्रभाव आपला कमी होऊ शकतो. तर ते भारी जमिनीत आपण राशी 659 याची लागवड करू शकतो. तर याची वैशिष्ट्ये म्हणजे हेच शेतकरी मित्रांनो, की जमिनीचा ताण पण पडला तरी शेतकरी मित्रांनो हे वाहन तग धरून राहते. पिवळे येत नाही, लाल पडत नाही, लालसर येत नाही. US 7067 हे थोडे जमिनीचा ताण याला पडला तर प्रतिक्रिया द्यायला तयार होऊन जाते, पण हे वाहन तग धरून राहते शेतकरी मित्रांनो. म्हणून हे वैशिष्ट्य तुम्ही जाणून घ्या. आणि दुर्गुण म्हणजेच शेतकरी मित्रांनो, रसशोषक किडींचा प्रभाव आपल्याला यावर बघायला मिळतो. तुम्हाला यासाठी एक फवारणी जास्त घ्यावी लागेल रसशोषक किडींचा प्रभाव टाळण्यासाठी. तर या प्रकारे वाहनांच्या वैशिष्ट्यानुसार आपण लागवड करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीत वाहनांची निवड योग्य करणे, त्यासोबतच खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, संपूर्ण नियोजन योग्य करणे गरजेचे आहे. वाहनांची निवड करणे म्हणजे झालं असं नसते शेतकरी मित्रांनो. म्हणून संपूर्ण नियोजन योग्य करा, तो आपल्याला भरघोस उत्पादन मिळण्यास, चांगले उत्पादन काढण्यास मदत होईल. तर असेच संपूर्ण शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.